नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जॉग्राफीच्या दृष्टीनं म्हणजे भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीनं अमेरिका ही जगातली सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे आणि भारत ही लोकसंख्येच्या दृष्टीनं आणि जिथे सातत्यानं निवडणुका होत आहेत अनइंटरप्टेड, एक आणीबाणीचा काही काळ सोडला तर ही जगातली सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे. आणि आता आपल्याकडे या लोकशाही व्यवस्थेतला नवा भिडू म्हणजे नवे सरकार नियुक्त करण्यासाठी निवडणूक सुरू आहे. आणि एक अंदाज आहे की जे सेंटर फॉर मीडिया स्टडीजनी व्यक्त केला आहे की US मध्ये जी निवडणूक झाली त्यापेक्षा ही निवडणूक ही जगातली कदाचित सर्वात महागडी निवडणूक असेल. 1.2 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. आणि मग प्रश्न असा पडतो की निवडणूक आयोगानं प्रत्येक उमेदवाराला केवळ 95 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून दिलेली असताना ही निवडणूक एवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण 543 लोकसभेच्या जागा आहेत, सगळ्या राजकीय पक्षांचे मिळून जरी आपण उमेदवार गृहीत धरले तरी काहीशे पटीत होतील. आणि असं असताना मग हा पैसा येतो कुठून? तर त्याचं साधं सरळ गणित असं आहे की जे अमेरिकेसारख्या ज्या पाश्चात्य राष्ट्रामध्ये कुठल्या राजकीय पक्षाला कोण कसा निधी दिला आणि त्या निधीच्या आधारावरती ह्या निवडणुका चालतात, आपल्याकडे मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या निवडणुका ह्या काळ्या पैशावरती चालतात. म्हणजे निवडणुका जिंका, त्यातनं कंत्राटं द्या किंवा कार्यकर्ते सांभाळा, पैसे कमवा, टक्केवारी घ्या, पुन्हा निवडणुकीमध्ये तो पैसा खर्च करा आणि पुन्हा निवडून या. ह्याला इंग्रजीमध्ये विशियस सर्कल म्हणतात. ते विशियस सर्कल या देशात सुरू आहे आणि त्याबद्दल आपण कोणीही फारसं बोलताना दिसत नाही आहेत. आता इथे बघा, 18वी लोकसभा निवडणूक देश आणि जगातली सर्वात महागडी निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार 1.2 लाख कोटी रुपयावरून जास्त खर्च होऊ शकतात. आता गेल्या 20 दिवसामध्ये म्हणजे या महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या ज्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेत तिथपासून जे 20 दिवसाचा त्यांचा काळ आहे, त्या काळामध्ये त्यांचा सरासरी खर्च प्रत्येक उमेदवार जो सेंटर फॉर मीडिया स्टडीजनी काढलेला आहे तर त्यानुसार 5.75 कोटी रुपये आहे फक्त 20 दिवसाचा. आणि आपल्या निवडणूक आयोगानं आपल्याला पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या उमेदवाराला घालून दिलेली मर्यादा आहे 75 लाख रुपये. देशात राजकीय खर्चावर निगराणी ठेवणारे सेंटर फॉर मीडिया स्टडीज या संस्थेनंतर अमेरिकेत 2020मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत सुमारे 1.2 लाख कोटी रुपये खर्च झाले होते. ते पाहता ही निवडणूक ह्या देशातली सर्वात महागडी निवडणूक ठरेल. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जाहीर आणि अघोषित, जाहीर पण केली पण अघोषित होती, अशी रक्कम किती खर्च झाली होती? 60,000 कोटी रुपये. आणि आता त्याच्या किती पट ती तर ऑब्व्हियसली दुप्पट होईल. आणि सगळ्यांना माहिती असून सुद्धा आपण असं म्हणतो आहोत, अशी अपेक्षा करते आहोत की राजकीय पक्षांनी हा अत्यंत सरळ, सगळे राजकीय पक्ष सरळ साधा असा व्यवहार करावा. आणि आपण मात्र त्या राजकीय पक्षांनी केलेल्या सरळ साध्या पण गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करत ही निवडणूक ही फार चांगली झाली किंवा पारदर्शी झाली असं आपण म्हणत बसू. प्रत्येक उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा 95 लाख रुपये अशी घालून दिली असताना प्रत्यक्षात प्रत्येक उमेदवार 20 दिवसाच्या खर्चावर सरासरी 5.75 कोटी रुपये खर्च करतो. म्हणजेच उर्वरित पैसा राजकीय पक्ष त्यांच्या स्वतःचा स्रोत किंवा अज्ञात स्रोताकडून आलेल्या पैशातून करतात. 543 जागावर प्रत्येक उमेदवाराचा खर्च काढल्यास तो 3,112 कोटी रुपये होईल एका राजकीय पक्षाचा. त्यात प्रचार व जाहिरातीचा खर्च जोडलेला नाही. खरं तर यावरीलचा जो खर्च असतो प्रचार आणि जाहिरातीवरचा तो सर्वाधिक असतो. यावर्षी काय झालं की जी रुलिंग डिस्पेन्सेशन आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल तर त्यांनी सगळीकडे विमानं, चॉपर्स वगैरे सगळी बुक करून ठेवलेली आहेत. काँग्रेस पक्षाने तर सांगितलं की ह्या देशामध्ये लोकशाही कुठे आहे, आमची सगळी अकाउंट्स तुम्ही सील केलेली आहेत, मैदानं आम्हाला मिळू दिली जात नाही आहेत, चॉपर्स मिळू दिले जात नाही आहेत. आणि हा एकीकडे राजकीय भाग सुरू असताना विमान आणि हेलिकॉप्टरचं भाडंसुद्धा यावर्षी प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीमध्ये 40% चॉपर आणि विमानाच्या भाड्यामध्ये वाढ झाली. विशेष विमानाचं भाडं ताशी 4.5 लाख रुपये, तर आणखी तुम्हाला 4.5 पासून ते समजा डबल इंजिन असेल किंवा प्रदीर्घ काळासाठी तुम्हाला ते बुक करून हवं असेल आणि स्पेशल असेल तर 5.25 लाख कोटी रुपये खर्च येऊ शकते. आता 2019मध्ये उमेदवार होते 40%, त्यांनी खर्च केला 24,000 कोटी रुपये. पक्ष 35% त्यांनी खर्च केला जो की 20,000 कोटी रुपये होता. सरकारचे स्वतःचे 15% खर्च झाले ते 10,000 कोटी रुपये होते.
मीडिया आणि प्रायोजक ज्याच्यावरती 5% खर्च झाले ते 3,000 कोटी रुपये होते आणि इतर जो स्रोत आहे त्यातनं 3,000 कोटी रुपये म्हणजे साधारणपणे 60,000 कोटी रुपये हे मागच्या वेळेला खर्च झालेले आहेत. अनिल वर्मा हे ADRचे हेड आहेत, ते काय म्हणतायत तर राजकीय पक्ष दरवर्षी निवडणुकीवर खर्चात वाढ करण्याची मागणी करतात. आयोगाला दिलेल्या अहवालातील 98% उमेदवार 60 ते 65%च खर्च दाखवतात. पक्षाच्या खर्चावर मर्यादा नाही, खर्चाला मर्यादा असायला हवी. एक तर तुम्ही खर्चाला मर्यादा घाला किंवा सरळ सरळ हे मान्य करा की या देशातल्या निवडणुका ह्या काळ्या पैशावरती होतात आणि मग काळ्या पैशावरती होत असल्यामुळं कुणी कोणाला नावं ठेवायचं काही कारणच नाही. निवडणूक आयोगाला ते दिसत नाही आहे, दिसतंय ते सगळ्या गोष्टी त्यांना दिसत आहेत. पण अडचण त्यांची अशी आहे की या गोष्टी मान्य करून एक असाही प्रवाद आहे की मग ती खर्चाची मर्यादा मान्य केली की तो आणखी खर्च वाढेल आणि तो अधिकृत होत राहील. जाहिराती आणि प्रचारावर सर्वात जास्त खर्च होतो. पक्षाच्या वार्षिक जमा खर्चाचा ताळेबंद जर आपण बघितला तर 2015 ते 2020च्या दरम्यान भाजपने 2,000 कोटी रुपये खर्च केलेत. हे एकूण निवडणूक खर्चाच्या केवळ 54.57% होते. काँग्रेसने 560 कोटी रुपये खर्च केले. भाजपचा प्रवासावरील खर्च 15.29 कोटी रुपये व उमेदवारांचा आर्थिक मदत 11.25%. भाजपचा प्रवासावरील खर्च 15.29% आणि उमेदवारांना आर्थिक मदत 11.15% होते. आता 2019च्या निवडणुकीमध्ये अघोषित किती खर्च झाला आहे बघा. थेट मतदारावरती 20 ते 25% म्हणजे 12 ते 15,000 कोटी रुपये. मोहीम आणि प्रसिद्धीवरती 30 ते 35% म्हणजे साधारणतः 20 ते 25,000 कोटी रुपये. लॉजिस्टिकवरती 8 ते 10% म्हणजे 5 ते 6,000 कोटी रुपये. निवडणूक आयोगाचा 15 ते 20% खर्च म्हणजे 10 ते 12,000 कोटी रुपये. इतर 5 ते 10% म्हणजे 3 ते 6,000 कोटी रुपये. आणि अशा पद्धतीनं आपल्या निवडणुका ह्या काळ्या पैशावरती म्हणजे ज्या नोंद असलेले स्रोत आहेत त्याच्याही पेक्षा अधिकच्या पैशावरती होतात. हे सगळ्यांना माहिती असून सुद्धा आपण असं गृहीत धरून चाललो आहोत की राजकीय पक्ष हे सरळ साधा व्यवहार करतील आणि त्या साध्या व्यवहारातनं सगळ्या गोष्टी ह्या साध्या होतील. आता मला असं म्हणायचं नाही कारण मी ज्या अनेक निवडणुका कव्हर केल्या तर काही विशिष्ट भागामध्ये या निवडणुकीतल्या आणि काही शहरामध्ये तर महाराष्ट्रातल्या की जे अत्यंत प्रतिष्ठित पश्चिम महाराष्ट्रातली शहरं आहेत की जिथे एक व्यवस्थित अशी यंत्रणाच आहे. तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी पैसे घ्यायचेत किंवा घ्यायचे नाहीत हा प्रश्नच नाही आहे. तुमच्या घरामध्ये एक विशिष्ट अशी रक्कम मतदानाच्या आदल्या दिवशी येऊन पडते. तुम्ही ती रक्कम घ्या किंवा न घ्या, पण ज्याला कोणाला मतदान करायचं त्याला करा किंवा न करा, परंतु ते पैसे त्या अकाउंटवरती पडतात, त्या पॉकेटमध्ये ते येतात आणि ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या शहराबद्दलची मी गोष्ट करतो आहे की जिथे तुम्हाला न मागता ते पॉकेट्स येऊन पडतात आणि मग छोट्या मोठ्या वस्त्यामधली तर व्यवहार ते आपल्याला माहितीच आहेत. सो आपल्या देशामध्ये निवडणुकीचा हा जो खेळ आहे ना हा पूर्णपणे काळ्या पैशावरती सुरू आहे. आपण त्याच्याकडे डोळेझाक करतो जसा निवडणूक आयोग करतो आणि म्हणूनच तर ह्या निवडणुका पारदर्शी नाही आहेत. कोटीच्या कोटी व्यवहार होत आहेत. निवडणूक रोख्यातनं काय झालं ते आपण बघितलं. थांबूया आपण इथे. काही वेळेला महत्त्वाच्या गंभीर विषयावरती पण चर्चा केली पाहिजे. दरवेळेला राजकीय विषयच घेऊन आपण त्याचं विश्लेषण करत राहतो. काही गोष्टी आणखी घडायच्या, त्या घडल्या की मी तुम्हाला जरूर कळवेन. पण तोपर्यंत माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.